एक महत्त्वाची बातमी, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही हीच आमची भूमिका असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। 10% आरक्षण दिलं तेव्हापासून विरोधक म्हणतात आरक्षण टिकणार नाही। 10% आरक्षणामुळे मराठा समाजाच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या। आरक्षणाबाबत आमचं सरकार योग्य निर्णय घेईल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। ओबीसी आणि मराठा समाज या दोन्ही समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारची आहे। हैदराबादचं जे आहे तिकडे आमची टीम गेलेली आहे, त्या बाबतीमध्ये देखील काम सुरू आहे। कुणबी प्रमाणपत्र जे आहे हे जुन्या नोंदीप्रमाणे जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून तेही आम्ही देण्याचं काम केलेलं आहे, कधीच मिळत नव्हतं। आणि त्याचबरोबर 10% मराठा आरक्षण आम्ही विशेष कॅटेगरी करून SC-BC करून नियम आणि कायदा पाळून हे आरक्षण दिलेलं आहे। त्याचबरोबर मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर आज सवलती दिलेल्या आहेत। 5000 अधिसंख्य पदावर ज्यांचं सिलेक्शन झालं नव्हतं, ज्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, त्यांना देखील आमच्या सरकारने नियुक्त्या दिलेल्या आहेत। आज मुलींचं शिक्षण 100% मोफत करण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतलेला आहे। आणि म्हणून एकीकडे मराठा समाजाला न्याय देत असताना दुसरीकडे ओबीसी समाजाचं देखील आरक्षण कमी होऊ नये, त्या समाजावर देखील अन्याय होऊ नये ही भूमिका देखील सरकारने घेतलेली आहे।